विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं निलंबन करा। राहुल नार्वेकर यांनी महाराष्ट्राची संस्कृती बुडवण्याचं काम केलंय। ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेले हे आरोप। मुळात 30 डिसेंबरला कुलाब्यात एक घटना घडली, ज्याचा व्हिडिओ मीडियामध्ये व्हायरल झाला आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं नाव चर्चेत आलं। नार्वेकरांनी या व्हिडिओवर स्पष्टीकरण दिलं। त्यांच्या विरोधात तक्रार झाली, जी मागे सुद्धा घेण्यात आली। पण या सगळ्या प्रकरणात चौकशी करून मुंबई महापालिका आयुक्तांनी राज्य निवडणूक आयोगाला पाठवलेला अहवाल आता समोर आला आहे। या सगळ्या प्रकरणात राहुल नार्वेकर यांच्यावर आरोप होत असले तरी ठपका मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे। दुसऱ्या बाजूला हरिभाऊ राठोड यांनी आपण हे प्रकरण निष्कर्षापर्यंत घेऊन जाणार आहोत असा इशारा दिला आहे। त्यामुळे एका व्हायरल व्हिडिओमुळे आता राहुल नार्वेकर अडकणार का या चर्चांनी जोर धरलाय। पण हे प्रकरण नेमकं आहे काय? नार्वेकरांचा व्हायरल व्हिडिओ कुठला? त्यांच्यावर आरोप का होत आहेत आणि खरंच त्यांची अडचण होऊ शकते का? पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी ओमकार आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। सगळ्यात आधी बघूयात 30 डिसेंबरला नेमकं काय घडलं। तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकासाठी 30 डिसेंबर हा अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता। राहुल नार्वेकर आमदार असलेल्या कुलाबा विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या वॉर्ड क्रमांक 225, 226 आणि 227 मधून राहुल नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर, बहीण गौरवी शिवलकर आणि वहिनी हर्षिता नार्वेकर निवडणूक लढवत आहेत। 30 तारखेला हे तिन्ही उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचले। त्यावेळी राहुल नार्वेकर स्वतः त्यांच्यासोबत उपस्थित होते। पण त्यावेळी अर्ज भरायला आलेल्या आम आदमी पार्टी आणि जनता दलाच्या उमेदवारांनी आरोप केला की राहुल नार्वेकर तिथं उपस्थित असल्यानं दबाव तयार झाला आणि काही उमेदवारांना अर्ज भरण्यापासून रोखण्यात आलं। या उमेदवारांचा आक्षेप होता की आम्ही दुपारीच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात पोहोचलो होतो, तिथं गर्दी होती, गोंधळ सुरू होता। या सगळ्या परिस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांनी उमेदवारांना मार्गदर्शन करायला हवं होतं, अर्ज स्वीकारायला हवे होते। पण सत्ताधारी नेत्यांच्या सांगण्यावरून पोलिसांनी आम्हाला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात जाण्यापासून रोखलं। त्यानंतर महापालिका ए वॉर्डचे निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णा जाधव यांच्या कार्यालयात आम्ही पोहोचलो, तेव्हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ संपली आहे असं सांगून कृष्णा जाधव यांनी आमचे अर्ज स्वीकारायला नकार दिला, असा आरोप या उमेदवारांनी केला। राहुल नार्वेकर यांच्या सांगण्यावरून आम्हाला अडवण्यात आलं, दमदाटी करण्यात आली असा आक्षेप घेत या उमेदवारांनी राज्य निवडणूक आयोग आणि मुंबई महापालिका आयुक्तांकडे तक्रार दाखल केली। अशातच राहुल नार्वेकर यांचा एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला, ज्यामध्ये ते माजी खासदार हरिभाऊ राठोड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांशी वाद घालत आहेत असा दावा करण्यात आला। आता या व्हिडिओमध्ये काय दिसत होतं तर राहुल नार्वेकर आणि हरिभाऊ राठोड यांच्यात वाद सुरू होता। सुरुवातीला राठोड यांनी आमचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर काय आरोप आहेत हे नार्वेकरांना सांगितलं। इथून अधिकाऱ्यांना घरी जाऊ देणार नाही असा इशारा सुद्धा दिला। त्यावर नार्वेकर साहेब मारतील 4 बांबू असं म्हणाले। त्यानंतर त्यांनी पहिले तुमची सिक्युरिटी विड्रॉ करावी लागेल, मला मिसयूज ऑफ सिक्युरिटी करताय, तुमच्यासाठी सिक्युरिटी नाही, तुम्ही त्यासाठी पात्र नाही असं म्हणत त्यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्तांना फोन लावला आणि फोनवर हरिभाऊ राठोड यांची सिक्युरिटी तातडीनं काढा, विधानसभा अध्यक्ष म्हणून हा माझा आदेश आहे असं म्हणतात। या सगळ्यावर हरिभाऊ राठोड यांनी सांगितलं की राहुल नार्वेकर म्हणाले माझ्या चेंबरमध्ये येता, बसून 4 काम करून घेता आणि आता आमच्याच विरोधात अर्ज भरता, तुमचे सगळे प्रिव्हिलेज मी काढून घेईन। मी त्यांना म्हणालो साहेब तुम्ही मला फाशीवर चढवू शकता। त्यावर ते म्हणाले की तुम्हाला माहीत असून सुद्धा माझ्यासोबत का पंगा घेताय? मग हे सगळं मी रेकॉर्ड केलं आहे। नार्वेकरांना इतर उमेदवारांचे अर्ज बाद करून आपल्या कुटुंबातल्या उमेदवारांना निवडून आणायचं होतं, म्हणून त्यांनी हा सगळा प्रकार केला आहे। सुरुवातीला या सगळ्या प्रकाराबद्दल जेडीएस आणि आपच्या उमेदवारांना तक्रार केली होती, पण नंतर जेडीएसच्या उमेदवारांना राज्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहून कुठलीही तक्रार नाही, केवळ गैरसमजातून तक्रार केली होती असं स्पष्टीकरण दिलं आहे। पण नार्वेकरांचा हा व्हिडिओ हरिभाऊ राठोड यांनी त्यांच्यावर केलेली टीका जशी चर्चेत आली तसा आरोप प्रत्यारोपांना वेग आला। त्यावर स्पष्टीकरण देताना राहुल नार्वेकर म्हणाले निवडणूक आयोगाचा नियम आहे की एका उमेदवारासोबत 2 प्रतिनिधी जाऊ शकतात, त्यानुसार नियमात राहूनच मी तिकडे गेलो होतो। परत येताना काही माजी विधान परिषद सदस्य आणि त्यांच्यासोबत असलेली टोळी यांनी मला घेराव घालणं, धक्काबुक्की करणं, स्वतःला दिलेल्या सुरक्षेचा गैरवापर करून वातावरण तंग करणं असा प्रकार केला। लोकप्रतिनिधी म्हणून कुणी आपल्याला मिळालेल्या सुरक्षेचा गैरवापर करत असेल तर संबंधित अधिकाऱ्यांना त्याची माहिती देऊन त्यासंबंधी कारवाई करण्याची सूचना करणं हे माझं कर्तव्य आहे।
मतदान केंद्रावर मी जाणं अनुचित होतं, तर हरिभाऊ राठोड तिकडं कशासाठी गेले होते? ते तिकडं पूजा करण्यासाठी गेले होते का? पण या सगळ्या मुद्द्यावरून संजय राऊत, हर्षवर्धन सपकाळ आणि उद्धव ठाकरे यांनी नार्वेकर यांच्यावर टीका केली. ठाकरे आणि सपकाळांनी थेट नार्वेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, त्यांचं निलंबन करण्यात यावं अशी मागणी केली. दुपारी 4 नंतरचं सीसीटीव्ही फुटेज गायब केलं. विधानसभा अध्यक्ष एखादा मवाली करतो तशी दमदाटी करत आहेत असा आरोप सपकाळांनी केला. पण नार्वेकर यांनी जनता दलानं दिलेली तक्रार मागे घेतली आहे आणि मला उद्धव ठाकरेंच्या आरोपांवर काहीही बोलायचं नाहीये. जुन्या जखमा थंडीत जास्त उफाळून येतात असं म्हणत सोमवारी या मुद्द्यावर जास्त भाष्य करणं टाळलं. आता जेडीएसने तक्रार मागे घेतली असली तरी हरिभाऊ राठोड यांनी मात्र जेडीएस जरी मागे हटलं असलं तरी आपण या प्रकरणात वैयक्तिक तक्रार दाखल करणार आहे. राज्य निवडणूक आयोगासमोर आपली तक्रार कायम आहे. हा लढा आपण अंतिम निष्कर्षापर्यंत नेणार आहोत असं म्हणत राहुल नार्वेकर यांना इशारा दिला आहे. पण या सगळ्या प्रकरणात महत्त्वाचा ठरला तो आहे चौकशी अहवाल. राज्य निवडणूक आयोगानं उमेदवारांच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन मुंबई महापालिका आयुक्तांना चौकशी अहवाल सादर करायला सांगितलं होतं. त्यानुसार सीसीटीव्ही फुटेज आणि इतर माध्यमातून तपास करण्यात आला आणि हा अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आला. त्याचे तपशील सोमवारी समोर आले आहेत. या अहवालात नेमकं काय आहे तर माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार या अहवालात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या हेतूविषयी आणि कार्यप्रणालीवर शंका उपस्थित करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या नियम पुस्तिकेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ संपण्यापूर्वी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात पोहोचणं बंधनकारक असल्याचं तरतूद आहे. त्यानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ संपण्यापूर्वी जाधव यांच्या दालनात जे उमेदवार होते त्यांचे अर्ज स्वीकारण्यात आले. पण जाधव यांनी बरोबर 5 वाजता आपल्या दालनाचं दार बंद केलं आणि त्यानंतर आलेल्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यास नकार दिला. जनता दल आणि आपचे उमेदवार त्यावेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात नव्हते, पण दालनाबाहेरच्या कार्यालयात होते. त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कर्मचारी जनता दल आणि आपच्या उमेदवारांच्या अर्जांची छाननी करत होते. उमेदवारांना टोकन क्रमांकही देण्यात आला होता. तरीही फक्त आपल्या दालनात 5 वाजण्यापूर्वी आला नाहीत असं म्हणत नियमावर बोट ठेवून उमेदवारांचे अर्ज नाकारण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ही कृती कायद्यानुसार उचित असली तरी प्रशासकीय आणि व्यावहारिकदृष्ट्या योग्य नाही असा ठपका निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णा जाधव यांच्यावर अहवालातून ठेवण्यात आल्याचं सांगण्यात येते. त्यामुळं आता राज्य निवडणूक आयोग कृष्णा जाधव यांच्याबद्दल काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या सगळ्यात आरोप नार्वेकर यांच्यावर असताना अधिकाऱ्यांवरच ठपका का ठेवण्यात आला असाही प्रश्न आता विचारला जात आहे. पण गुन्हा दाखल करण्याची, निलंबन करण्याची मागणी होत असली तरी राहुल नार्वेकर यांच्यावर खरंच कारवाई होऊ शकते का? तर विधान भवनाचं कार्य आणि नियम यांच्याबद्दलच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार विधानसभा अध्यक्ष हे अत्यंत जबाबदारीचं पद आहे. त्यांनी पूर्णपणे निष्पक्ष असणं अपेक्षित असतं. त्यांनी पक्षाच्या मीटिंगमध्येही सहभागी होऊ नये असा अलिखित संकेत असतो. त्यामुळं प्रचारात आणि त्यातही महानगरपालिका निवडणुकींच्या प्रचारात त्यांनी सहभाग घेणं उचित नाही असाही संकेत आहे. जी लोकशाही पद्धती आपण स्वीकारली आहे त्यात हे अलिखित संकेत आहेत. आता हे संकेत अलिखित असल्यानं ते मोडल्यास कारवाईची स्पष्ट तरतूद नाही असं असलं तरी राज्य निवडणूक आयोग या सगळ्याबद्दल नेमकी काय भूमिका घेणार यावर नार्वेकर यांची अडचण होणार की नाही हे ठरणार आहे. पण विरोधकांनी मात्र थेट विधानसभा अध्यक्ष यांनाच घेराव घालण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र हे घेरणं तात्पुरतं ठरतं की नाही हे निवडणूक आयोगाच्या अध्यक्षांच्या निर्णयावर ठरेल. कुलाब्यात अर्ज भरण्यावरून झालेला राडा, नार्वेकर यांच्यावर झालेले आरोप आणि निवडणूक अधिकाऱ्यांवर ठेवलेला ठपका याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका.